आदाब, नमस्कार, सत श्री अकाल, जय भीम मित्रांनो. मी सादिक शाह, बडनेरा मंडल न्यूज चॅनलसाठी आपले स्वागत आहे. पाहूया आजची बातमी. महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त शिल्पा नाईक यांनी घेतला वैद्यकीय अधिकारी यांचा आढावा. अमरावती महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त शिल्पा नाईक यांनी सर्व शहरी आरोग्य केंद्र, आरोग्य वर्धनी केंद्रचे स्त्री वैद्यकीय अधिकारी तसेच वैद्यकीय अधिकारी यांचा मासिक आढावा घेण्यात आला. यामध्ये माता व बाल संगोपन, असंसर्ग आजारची माहिती, लसीकरणची माहिती, क्वालिटी अशुरन्स, डेंग्यू, मलेरिया व मान्सून पूर्व प्रतिबंधात्मक उपाय, बोगस डॉक्टर व शहरी आरोग्य केंद्रातील वेळोवेळी येणाऱ्या अडचणीवर कोणत्या उपाययोजना कराव्या याबाबत संपूर्ण 3 तासाचा आढावा बैठक घेण्यात आला. या बैठकीला डॉक्टर विशाल काळे, वैद्यकीय आरोग्य अधिकारी यांनी सार्वजनिक आरोग्य विभागाची माहिती दिली व डॉक्टर संदीप पाटबागे, डॉक्टर इंचार्ज मुख्यालय यांनी NCD पोर्टल बाबत मासिक अहवाल दिला. तसेच डॉक्टर स्वाती कोवे, RCH वैद्यकीय अधिकारी यांनी माता व बाल संगोपनाची व लसीकरणची माहिती दिली आणि डॉक्टर रुपेश खडसे, साथरोग अधिकारी यांनी डेंग्यू, मलेरिया, जलजन्य कीटकजन्य आजाराची तसेच मान्सून पूर्व प्रतिबंधात्मक उपाययोजना कशा प्रकारे करावे याबाबतचा अहवाल सादर केला. डॉक्टर फिरोज खान, शहर क्षय रोग अधिकारी यांनी TB बाबतची माहिती दिली. कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्रातील डॉक्टर यांनी आपत्कालीन स्थितीत रुग्ण यांना CPR कसा देण्यात यावा याचे प्रात्यक्षिक देण्यात आले. या आढावा बैठकीत डॉक्टर अश्विनी खडसे, डॉक्टर पौर्णिमा उघडे, डॉक्टर वैशाली काकडे, डॉक्टर मनोज मुंदळा, डॉक्टर अलमास खान क्षय रोग अधिकारी, डॉक्टर फिरोज खान, डॉक्टर वैशाली मोडघरे, डॉक्टर मानसी मुरके, डॉक्टर आकिब खान, डॉक्टर तरोडेकर व इतर सर्व वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते. अमरावती येथून सादिक शहाची रिपोर्ट. पाहत रहा बडनेरा मंडल न्यूज चॅनल. चॅनलला लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब करायला विसरू नका. पहाल काय करायचं ते लक्ष द्या. तुम्हाला सांगणार आहे करायला. पहिले काय करणार आहे स्टाफ सांगा. कोण सांगणार आहे? एक जण या मॅडम, तुम्ही या. चला सांगा काय सांगणार करायचं ते. जेवढं वाटतं तेवढं सोपं नसतं. नाहीये बरं. बघताना असं वाटतं की खूप इझी आहे, आपण लगेच करू शकतो, पण नाही करू शकत. काय करायचं मॅडम पण सांगा. पहले पेशेंट जो उसके आसपास का एनवायरनमेंट देखना है, एनवायरनमेंट क्लीन करना है, पेशेंट को बैक में होगा तो उसको स्ट्रेट करना है. उसके बाद में पेशेंट का ब्रीथिंग साउंड है, ब्रीथिंग मूवमेंट है, कैरोटिड पहले बघत आहे हां. पहिला टॅप करायचं ना, आवाज देऊन बघा. पहले उसको आवाज देके देखो, चलते लेके देखो, पेशेंट पेशेंट का ब्रीथिंग मूवमेंट, कैरोटिड सायमल्टेनियसली बघायचं. इकडे डोळे जर पाहिजे, छातीवर पाहिजे, डोळे चेस्टवर पाहिजेत की मुवमेंट होते की नाही बघायला. मग काय होत नाही. पुढे काय करशील मग लगेच नाही. तुला कॉल करावा लागेल. आता कॉल केला. आता काय करणार तू? दाखव पहिलं तुझं. काय करायचं? 30 कंप्रेशन्स देने हैं. पण पोझिशन काय आहे त्याची? असं चालतंय का? स्ट्रेट ठेव. हे बघा इकडे, हे असं सरळ ठेवा खालचा पाय. चेस्ट कॉम्प्रेशन किती पाहिजे आपल्याला? 6 सेंटीमीटर. अडल्ट मध्ये, बेबी मध्ये किती पाहिजे आहे? 4 सेंटीमीटर. आणि समजा जर एखादा 11 वर्षाचा मुलगा असेल आपण असंच देणार आहे, हाताने देणार आहे, तर आपण ठेवणी किंवा देऊ शकत. छोटा बेबी असेल तरच आपण 1 सेकंडसाठी ब्रीथ द्यायचं. 2 ब्रीथ्स. 30 कॉम्प्रेशन्स, 2 ब्रीथ्स. नाहीतर मग 100 कॉम्प्रेशन्स, 100 to 120 करायचं आणि त्याच्यावर आपल्याला हे करायचं. आणि दोघं असं कसं करणार लगेच? केलं का तुम्ही ते आता? 2 मिनिटांनी 2 मिनिटांनी करायचं.
आणि किती वेळ कधीपर्यंत राहणार? आपल्याला ते येत नाही डिफिब्रिलेटर किंवा 108. आणि ॲम्ब्युलन्स सोडताना काय सांगायचं महत्वाचं? डिफिब्रिलेटर असेल तर आणा, ती आणा. त्याच्यामध्ये डिफिब्रिलेटेड आहे, ऑटोमॅटिक डिफिब्रिलेटर ज्याच्यामध्ये आहे म्हणजे शॉक, ती आणा असं सांगायचं आहे. म्हणजे की जेणेकरून ते आलं की आपण तिथे त्यांना दिसू शकतो. कंटिन्यू ठेवू शकतो. आणि श्वास द्यायचा असेल आपल्याकडे, आता आपण रस्त्यावर पडलेलं आहे तिथे आपल्याकडे अँबू बॅग नाहीये, काहीच नाहीये, तर आपण रुमाल किंवा काहीतरी आपल्या सेफ्टीसाठी करून 2 दीर्घ श्वास द्यायचे आहे तोंडातून, नाक बंद करून 30 नंतर 2दा श्वास द्यायचा आहे. आणि जर आपल्याकडे असेल तोपर्यंत आपल्याला 108ला कॉल करायचा आहे की गाडी आपल्याला इमर्जन्सी अवेलेबल झाली पाहिजे, तोपर्यंत आपण हे सुरू ठेवायचं आहे. आणि जेव्हा 2 लोक असतील तेव्हा मग आपल्याला एक हेड एंडला राहील, तो 30 कॉम्प्रेशन झाल्यानंतर 2दा हे करेल, श्वास देईल. आणि आपण मग पोझिशन्स पण चेंज करू शकतो, कारण हे देताना 2 मिनिटानंतर आपण पोझिशन्स चेंज करू शकतो. तर सध्या आपण आता एक व्यक्ती असताना आपण सीपीआर कसं द्यायचं हे बघत आहोत. तर प्रथम काय करायचं आहे, पीडितेच्या बाजूला गुडघे टेकून बसायचं आहे, असं बसायचं. म्हणून ते टेबलवर किंवा खुर्चीवर हे नाही करायचं, कारण जेवढं प्रेशर पडलं पाहिजे जसं ते बरोबर, त्यामुळे गुडघे टेकून बसायचे. दुसरी स्टेप आहे याच्यामध्ये पीडितेच्या सभोवतालची परिस्थिती तपासायची आहे. आणि आता जर रस्त्यावर पडला असेल तर मग थोडंसं बाजूला घेऊन घ्यायचं, नाही तिथे व्हेकल्स आहे, लोक आहेत, आपल्याला करता येणार, तर थोडंसं त्याला बाजूला पाठीवर झोपायचं. पीडिते सुरक्षित जागा उपलब्ध करून द्या. नंतर पीडित व्यक्ती शुद्धीवर आहे किंवा कसे हे तपासा. हे असं त्याला आपण त्यासाठी व्यक्तीचे खांद्यावर हाताने स्पर्श करून जोरात हलवा किंवा हाक मारा. ऐकू येतंय का? जर प्रतिसाद मिळत नसेल तर श्वास घेत नसेल तर काय करायचंय, त्वरित आपल्याला 108ला सोबत किंवा दुसऱ्याला सांगायचं की 108ला कॉल करून बोलून घ्यायचं. म्हणजे रिस्पॉन्ड पण करत नाहीये तर ते कोणीच नसेल, आपण एकटंच असं तर पहिल्यांदा आपण 108ला कॉल करायचा आहे आणि नंतर मग सीपीआर सुरू करायचं आहे. नंतर काय करायचं, पीडित व्यक्तीस पाठीवर सपाट भागावर झोपवायचे आहे. समजा एखादा माणूस अस्तित्व पडला असेल, एका अंगावर असेल तर त्याला आपल्याला पाठीवर करायचा आहे आणि तो भाग कसा सपाट असायला हवा. पुढं पायरी 3 काय आहे, पहिल्यांदा आपल्याला गळ्याजवळ 2 बोटे देऊन त्याची कॅरोटीड नाडीचे ठोके तपासायचे आहे आणि दुसरी छातीची हालचाल पण बघायची आहे. आपण कॅरोटीड पाहणार आहे आणि छातीचे ठोके पण बघणार आहोत. चौथा आपला स्टेप आहे की एका हाताच्या पंजाचा तळभाग आपण ठेवतो आहे, हाताचा तळभागाचा पंजाचा तळभाग हा मध्यभागी ठेवायचा आहे आणि दुसऱ्या हाताचे पंजाचा तळभाग पहिल्या हाताच्या मध्यभागी ठेवायचा आहे आणि दोन्ही बोट हे करायचे आहेत. नंतर दोन्ही हातांचे पंजे एकमेकात गुंफून घ्या आणि पीडित व्यक्तीच्या पासळ्यांवर दबाव येणार नाही. महत्वाचं काय आहे, तिथे रिब्स आहेत, पासळ्या, त्या आपण पोझिशन आपल्या हाताची बरोबर पाहिजे, नाहीतर पेशंट हे करू आपण आणि रिब्स फ्रॅक्चर पण करून टाकू, ते झालं नाही पाहिजे. त्यामुळे आपल्याला खात्री करून घ्यायची आहे. नंतरची स्टेप आहे, 5वी स्टेप आहे की आता जो सीपीआर करणार आहे त्या व्यक्तीचे खांदे सरळ हवेत आणि कोपर काय वाकवायचा नाही. आपल्याला कोपरात न वाकवता आपल्याला एका वेळी किती द्यायचे आहेत, 5 ते 6 सेंटीमीटर दाब किती हवा आपल्याला नुसतं करायचं, म्हणजे नुसतं असं नाही करायचं, तर 5 ते 6 सेंटीमीटर ती छाती खाली गेली पाहिजे. नंतर प्रत्येक दाब हे असं. आता हे मी हात हा असा ठेवला, एक पाम स्ट्रेट ठेवला, त्याच्यानंतर हा दुसरा हात ठेवून हे गुंतवले बोट आणि हे माझे खांदे स्ट्रेट असले पाहिजे, हे खांदे वाकवायचे नाही असे. आणि हे जे ढोकरं आहे पण स्ट्रेट पाहिजे. आता असं ठेवलं, असं केलं, हे माझे खांदे स्ट्रेट असले पाहिजे, म्हणजे असं तुम्ही त्या माणसाच्या असं व्हर्टिकल राहिलं पाहिजे, म्हणजे मग प्रेशर बरोबर येते. म्हणून आपण ते गुडघ्यावर बसून करायची आहे की जेणेकरून आपल्या बॉडीचं प्रेशर व्यवस्थित चाललं पाहिजे. 6 सेंटीमीटर खाली गेलं, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 27, 28, 29, 30. तर 30 नंतर आपण रस्त्यावर आहे तर ते नाक बंद करून हे डोकं थोडं वर करायचं, हे म्हणजे एअरवे आपण ओपन करतो. असं आपल्याला त्याच्यातून 2 श्वास द्यायचे, दीर्घ श्वास. 2 श्वास देताना प्रत्येक श्वास हा 1 सेकंदाचा हवा आणि छाती काय झाली पाहिजे, त्याची लिफ्ट अप झाली पाहिजे, पायाचं लिफ्ट होते का. आणि पुन्हा मग आपण देणार 1, 2, 3, 4 असं आपल्याला पुन्हा कंटिन्यू करायचंय. 30 नंतर पुन्हा 2 श्वास. हे आपण एकच माणूस आहे आणि आपल्याकडे अमू बॅग वगैरे काही नाही तेव्हा आपण करू शकतो. 30 2 1 मिनिटामध्ये 100 ते 120 कॉम्प्रेशन्स व्हायला पाहिजे.
आणि जर आपल्याला श्वास द्यायचा नसेल, समजा आता पेशंट इन्फेक्ट वाटतोय आपल्याला किंवा परिस्थिती जशी नसेल किंवा हे चालू आहे आता कोविड सारखं आहे तर आपल्याला नसेल द्यायचं, तर आपल्याला फक्त दाब द्यायचा, चेस्ट कॉम्प्रेशन दाब. ते आपल्याला किती देते 100 ते 120 पर मिनिट, एका मिनिटामध्ये म्हणजे एका सेकंदाला 2 एवढं ते आपल्याला कॉम्प्रेशन द्यायचे आहेत. आणि कॉम्प्रेशन जेव्हा देतो आपण तेव्हा काय करायचंय, तुमचा हात आणि स्टर्नम त्याचा संपर्क तुटायचा नाहीये, नाहीतर मग असं करायचं, असं नाही झालं पाहिजे. म्हणजे आपल्या छातीचा जो संपर्क आहे तो तुटला नाही पाहिजे, कंटिन्युअस राहिलं पाहिजे. 2 जरी असेल तरी माझं झाल्यावर मी इकडून शिकून मी तिकडे शिकते असं. आणि महत्वाचं म्हणजे खांदे वाकवायचे नाही आणि याच्यातून प्रेशर पडलं पाहिजे. आणि हे जे आहे जसं म्हटलं 4 to 5 सेंटीमीटर, तर त्याच्या प्रकारचं हे आपल्याला पाहताना सोपं वाटतं, जेव्हा तुम्ही इथे कराल तेव्हा मग समजतं. आणि जेव्हा काय तेवढं कॉन्फिडन्स 6 सेंटीमीटर डेप्थ म्हणजे खूप झाली. जोपर्यंत तेवढं होणार नाही तोपर्यंत हार्ट स्टिम्युलेट होणार नाही आणि मग रक्ताभिसरण सुरू होणार नाही, म्हणजे सर्क्युलेशन, आणि मग काहीच उपयोग होणार नाही. 28, 29, 30, 30 पर्यंत करायचं. आणि जेव्हा आता हे एकटंच आहे, आता समजा मॅडम एकट्याच आहेत, तर मॅडमनी काय केलं की समजा त्यांना श्वास द्यायचा आहे तर त्या 30 कॉम्प्रेशन करतील आणि स्वतःच मग मॅडम करा ना, डोकं मागं नाही, तुम्ही नाही मॅडम करतील, डोकं मागं करतील, चिन लिफ्ट करतील आणि नाक पिंचणं बंद करायचं आणि श्वास द्यायचा आहे. 1 सेकंदासाठी 2 सेकंदासाठी 2 श्वास देणार आहोत आणि आपण छाती लिफ्ट होते की नाही बघणार आहोत. आणि समजा जर आपल्याला सायन्स दिसले त्याचे, आपल्याला हालचाल किंवा नाडी ठोके किंवा श्वासोच्छ्वास होतो असं दिसलं तर मग आपल्याला काय आहे की आपण सीपीआर थांबवू शकतो. जर श्वास सुरू नाही झाला किंवा नाडीचे ठोके आले नाही तर आपल्याला सीपीआर कंटिन्यू सुरू करायचा आहे. 1 तास, 2 तास, 3 तास, 4 तास, जोपर्यंत तुमची मदत पोहोचत नाही तोपर्यंत सीपीआर बंद करायचा नाहीये. म्हणजे 15 मिनिटं गेला सीपीआर आणि बंद करायचा नाहीच आहे. जोपर्यंत तुमची 108 येत नाही आहे किंवा ऑटोमॅटिक डिफिब्रिलेटर तुमच्यापर्यंत पोहोचत नाही आहे तोपर्यंत तुम्हाला सीपीआर द्यायचाच आहे. मग समजा मी एकच व्यक्ती असाल तर मग तुम्हाला तेवढी तुम्हाला ती देतच राहावं लागेल किंवा हेल्पसाठी तुम्हाला नंतर कॉल करावा लागेल, बोलवावं लागेल. तर हे तुमचं हे आहे की, आणि जेव्हा 2 व्यक्ती येतात पहा, 2 व्यक्तीसाठी आपण सांगितलेलं आहे की 2 व्यक्तीसाठी आपण सांगितलेलं, आताच सांगितलं तुम्हाला मी की 30 दिल्यानंतर लगेच. आणि समजा मग हात जमत असेल कॉम्प्रेशनला